आणि त्यांच्याच याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला तो श्रावण झाला नाही विश्वनाथ भाऊ आणि बुद्धगयाला त्यांच्या त्याच्यामध्ये गेले. तर सांगायचा मुद्दा मग त्यांचं जे उर्वरित कार्य हे त्यांच्या कन्या शारदा विठ्ठलताई यांनी जे चालू ठेवलं की वडिलांचं उरलेलं कार्य त्यांनी उरलेलं कार्य हे त्यांनी चालू ठेवलं. ताईला एकच सांगतो, ह्या गावामध्ये आमच्या गावामध्ये महिला प्रत्येक गुरुवारी संध्याकाळच्या महिला वंदना घेतात आणि हे कांकेर गाव कारण बाबासाहेबांच्या काळामधलं तालुका अध्यक्ष त्या काळातले धोरणा कामले ह्याच गावचे. कारण बाबासाहेब येत असताना ज्यावेळेला बाबासाहेब तळेगावला यायचे तर जी तालुक्यातली मंडळी ही बाबासाहेबांना बांधावर भेटायला जायची. बाबासाहेबांचं जवळ त्या बांधावर भेटायला जायची. त्यांचं त्या ठिकाणी मंथन व्हायचं. मग कुठल्या गावचा कोण अध्यक्ष आहे, जसे मंगरूळचे दीपक चव्हाण, ते मुळशीचे मला वाटतं सरोजा भोसले मुळशी आणि चांदेरचे त्या काळात धुलिबा कामले अशा पद्धतीची ही लोक त्या काळात काम करायची आणि तोच वारसा या तालुक्याने चालू ठेवलेला आहे. भैया साहेबांचं हे झालेलं आहे. तर आपलं जे उर्वरित कार्य आहे आमच्या वतीनं आपल्या कार्याला शुभेच्छा. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून महिलांना उपस्थित धम्म सांगितला. लुंबिनी बुद्धविहार बौद्ध विकास मंडळाच्या वतीनं आपलं या ठिकाणी शब्द सुमानाने खरं तर काही ठिकाणी मंगल हो आपल्या हाताने आवडून तथागतांच्या धम्माची सेवा करावी अशा पद्धतीचा मी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आता शेवटच्या सरनेते होईल कार्यक्रमाचे आपण